राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या सर्वांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आयोजित सभेला मी माझे मनोगत व्यक्त करतो. जल, जंगल, जमिनीचा लढा आमच्या पूर्वजांनी लढला. आमचे पूर्वज कोण होते? या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहणारे, गुहांमध्ये राहणारे, किल्ल्यामध्ये नव्हे तर गुहेमध्ये राहणारे आमचे पूर्वज होते. पूर्वजांनी जो इतिहास लिहिला, तो इतिहास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि सर्वांची आहे. याचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. बांधवांनो, जल, जंगल, जमिनीचा लढा हा फक्त आदिवासी बांधवांसाठी नव्हता. या भारतातल्या प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजासाठी हा लढा होता. आणि हा लढा त्यांनी जो चालू ठेवला तो आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. आपल्यावर जे अतिक्रमण होतंय ते दूर करायचंय आणि त्याचा पहिला टप्पा आपण ओलांडला. आम्ही दादांनी जसं सांगितलं की काही विनाश बुद्धीच्या लोकांनी राघोजी भांगरेंच्या अंगावर घोंगडी आणली, ती आपण बघितली. राघोजी भांगरेंच्या जयंतीच्या दिवशी गायब झाली. हा आपला पहिला लढा यशस्वी झाला. अतिक्रमण कुठंतरी थांबलं. हे तुम्हाला, मला सर्वांना सांगावं लागेल. मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं असेल, क्रांतीची ज्योत आपल्याला आपल्या प्रत्येक भागात पोहोचवायची. ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळी अशा तशा नाही उभ्या राहिल्या, त्यागातून उभ्या राहिल्या. त्याग कसा उभा राहिला? लोकांनी आपले बलिदान दिलं. त्याची जाणीव म्हणून आपण सर्वजण प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंती पुण्यतिथी उत्साह साजरा करत असतो आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जात असतो. पुढची पिढी घडवत असतो. पुढच्या पिढीचा नवा मार्ग दाखवायचा असतो. तो मार्ग पुढच्या पिढीचा नवा मार्ग दाखवायचा असतो. तो मार्ग दाखवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत. बांधवांनो, आपण बघितलं असेल 4 दिवसापूर्वी एक मायकेल जॅक्सन आला होता. मायकेल जॅक्सन इकडून तिकडून फेऱ्या मारत होता आणि लोकांना सांगत होता याव केलं त्याव केलं. बांधवांनो, तो मायकेल जॅक्सननं समाजामध्ये भांडणं लावायचं काम केलंय. मला सर्व बहुजन समाजातील बांधवांना सांगायचंय, जो काही राघोजी भांगरेंच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यावेळेस आम्ही कुठेही पोलीस बांधवांना म्हटलं नाही की या बांधवांवर अॅट्रॉसिटी दाखल करा. आम्ही सर्वांनी सांगितलं की कायद्याची जी तरतूद असेल त्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करा. सर्वजण सुशिक्षित आहात, माहितीचा अधिकार काढा, पोलीस स्टेशनला अर्ज द्या, तिथले CCTV चेक करा. तुमचेही कार्यकर्ते होते, तुम्ही बघू शकले असते की अॅट्रॉसिटी कुणी दाखल करायला लावली. अरे बाबांनो, ते कायद्याच्या चौकटीत जर बसत असेल तर त्यानुसार कारवाई होणार ना. आणि मग हे सर्व होत असताना, आमच्या क्रांतिकारकांवर अन्याय होत असताना, त्यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असताना समाज रस्त्यावर उतरतो आणि हा बाबा 2 समाजांमध्ये भांडणं लावून देतो की यांनी खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली. आम्हाला अपेक्षा होती की समाजाच्या मागे उभं राहील, समाजावर जो अन्याय झालाय त्याच्यावर कुठेतरी समझोता होईल आणि याच्यापासून कुठेतरी मार्ग निघेल. परंतु आग लावायचं काम मायकेल जॅक्सननं केलं. त्याचा परिणाम समाजामध्ये पेटला. काही पाकिट पुरवण्या पाकिटं मिळाली, त्यांनी सुपारी वाजवली आणि 2 समाजामध्ये दरी तयार केली. मला अमितातांना, वैभव भाऊंना आणि मारुती मेंगळांना सांगायचं वाटतं, समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तुमचे राजकीय झेंडे बाजूला ठेवा, पण या समाजासाठी एकजुटीने तुम्हाला उभं राहावं लागेल आणि ही जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल. समाज फार मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे बघतोय. बांधवांनो, देवगावला जिथं आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमी मला एक गोष्ट का सांगावीशी वाटते,
कारण समाजामध्ये विष पेरण्याचं काम हा मायकेल जॅक्सन करतोय म्हणणं याची मला पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते. पुतळा बसवायचा की नाही बसवायचा याबाबत जेव्हा देवगावमध्ये मिटिंग ठेवली, ग्रामसभा ठेवली, मी 8 दिवस तिथं बसून होतो पुतळ्यापाशी. माझं एकच काम होतं की मला पुतळा उभा करायचा होता आणि राघोजी भांगरेंचं जे काही स्मारक पूर्ववत होतं तसं बघायचं होतं. मी माझ्या बांधवांना सांगितलं मी 8 दिवस माझ्या गावी जाणार नाही, मी देवगावला थांबल. अख्या देवगावकरांना माहिती, हा पोपट चौधरी 8 दिवस तिथे बसलेला होता. ते स्मारक पूर्ण करून घेतलं त्याच दिवशी मी घरी झोपायला गेलो. तोपर्यंत मी तिथंच होतो. बांधवांनो, जेव्हा एक ग्रामसभा होती तेव्हा एक काळ्या कॅचाची स्विफ्ट गाडी यायची. कोणाची? मायकेल जॅक्सनच्या कार्यकर्त्यांची. आणि कार्यकर्त्यांना काय सांगायचे, तुम्ही आमच्या बाजूने बोला, तुमच्या वडीला 2 बोकड, तुम्ही आमच्या गाडीत बसा, तुम्हाला 1 बॉक्स, जो खात नाही त्याला पुलाच्या पलीकडं पनीरची भाजी. अरे किती हा येड्यापणा. इकडे त्या गावातल्या लोकांना मला गोष्ट सांगावीशी वाटते. भाऊकीमध्ये भांडणं लावले, देवगावामध्ये 2 तुकडे केले, गावाचे 2 तुकडे करायचा प्रयत्न केला, परंतु तो कदापि यशस्वी होऊन दिला नाही. गावकरी ठाम होते, आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे असे दिसत होते. आणि त्यासाठी जो स्मारक बांधला होता तो आमच्या पै 1-1 रुपया जमा करून बांधला होता. आम्हाला तेच राघोजी भांगरे हवेत, आम्हाला घोंगडीवाले राघोजी भांगरे नको आहेत. आम्हाला गोपीचंद पडळकरांनी तुम्हाला ज्या सूचना दिल्या, तुम्हाला जे पाकिट दिलं, त्या पाकिटातून तुम्ही जी संकल्पना मांडली ती संकल्पना आम्हाला नको आहे. हा जनतेचा संदेश होता. तो या लोकांनी म्हणजे सर्व ग्रामस्थांनी हाणून पाडला आणि पुन्हा ते स्मारक जसंच्या तसं उभं राहिलं. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, ॲट्रॉसिटीचा मुद्दा 2 समाजामध्ये भांडवल लावण्यासाठी या मायकेल जॅक्सननं पाकिट पुढाऱ्यांमार्फत पोहोचवला, परंतु तो उद्देश तसा नव्हता. त्याचा उद्देश एकच होता की जे काही चुकीच्या पद्धतीनं काम चालू होतं, ज्या चुकीच्या पद्धतीने पुतळा काढून ठेवला होता तो काढला नव्हता, तो JCBनं लोटला होता. त्यांना जर सांगायचं होतं ना आम्ही व्यवस्थित काढून ठेवला होता, दाखवा ना मग व्हिडिओ. यांना समाज एक होऊ द्यायचा नाही, यांची राजकीय पोळी बांधायचे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाजाला वेगळं करायचं, आदिवासी समाजाला वेगळं करायचं, आपसात भांडे लावून द्यायचे. अरे हा बाबा तालुका नव्हे, राज्य पेटवायची वाट बघत होता की का नाही राज्य पेटलं. मला सांगायचं समाजाला, अरे तू राज्य पेटवायची वाट बघत होतो. मी या बांधवांना सांगणार आहे, आज एका लिंगदेवच्या कुठल्या तरी एका माणसाच्या 2 ह्या बाबांना कानफाडीत मारली. आता जशाल तसं उत्तर द्यायला शिका. ह्या मायकेल जॅक्सनचं जास्त झालं. समाजावर अन्याय तर करतो, बांधवांना मारतो, मारलं का पोलिसांना फोन करून सांगतो 1000 रुपये येलो होता. अरे बाबांनो, ही मायबाप जनता आहे. हरिभक्त परायणाच्या जो कोणी कीर्तनकार बाबा असतो त्याच्याही मताला 1 कोटीची महत्व आहे आणि जो दारुडा असतो त्याच्याही मताला 1 कोटीचं महत्व आहे. एका मतावरून पराभव होऊ शकतो. ही मायबाप जनता आहे, यांची सेवा करण्यासाठी आपण मैदानात आलो आहोत. त्यांची सेवा करा ना. आलाच एखादा दारुडा तर त्याला समजून सांगा, आलाच एखादा वेडा साडा तर त्याच्या पाठीवरून हात फिरवा, का त्याच्या कानामागं मारायची. चुकीचं आहे ना. आणि हे जर आपण आज समाजाला सांगितलं नाही आणि समाजाने जर तुडवलंच बाबा तर महाराष्ट्र पेटेल. आमच्या साहेबाला मारलं, विदर्भातून वेगळे आंदोलन करा, औरंगाबादला निम्मे आंदोलन करा, पक्षाचे. हा महाराष्ट्र पेटणार नाही. हा महाराष्ट्र शांततेत आहे आणि स्टेजवर बसलेले पुरोगामी विचाराचे लोक आहेत. हे लोक कधीच महाराष्ट्र पेटू देणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. या ठिकाणी असंख्य पत्रकार बांधव आले. बऱ्याच पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे की सत्य परिस्थिती काय आहे. पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, हा पुरोगामी विचार आम्ही घेऊन पुढे जात आहोत. असा पुरोगामी विचार तुम्ही समाजासमोर आमचा ठेवा. हा सर्व समाज तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतोय. ह्या समाजाचा भलं होतो असताना तुम्ही केंद्रस्थानी आहात आणि केंद्रस्थान बळकट करण्याचं काम हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजे माझे सर्व पत्रकार बांधव आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं मी आभार मानतो. पुन्हा एकदा सांगतो, दादांनी केलेल्या आव्हानाला मायकेल जॅक्सनने घोंगडी बाजूला केली, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. घोंगडी बाजूला केली त्याने. आणि यापुढं वैभव भाऊ, अमित दादा आणि मारुती मेंगा साहेब, तुम्हा सर्वांना विनंती आहे, समाज जेव्हा अडचणीत येईल,
निम्म्या रात्रीला तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, हे विसरून चालणार नाही. संयोजकांनी मला जी काही बोलण्याची संधी दिली, मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांना प्रणाम करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.